आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। सगळ्यांना माहिती आहे की 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा ही मोहीम आपण शासनाच्या निर्देशानुसार हाती घेतलेली आहे। त्याच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। मोस्टली मोठ्या प्रमाणामध्ये रॅलीज आपल्या सगळ्या तालुक्याच्या मुख्यालयी आणि प्रत्येक गावामध्ये होत आहेत आणि काही आगामी काळात होऊ घातलेल्या आहेत। उद्याच मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यात मुख्यालय असणाऱ्या ठिकाणी मोठी रॅली जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण आयोजित केलेली आहे। त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम त्याच्यामध्ये मग देशभक्तीपर चित्रपटांचं प्रदर्शन असेल, सेल्फी अपलोड असतील, त्यानंतर चित्रकला स्पर्धा आहे, रांगोळी स्पर्धा आहे, क्विज आहे, या सगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पारितोषिक वितरण पण आहे। त्याचप्रमाणे एक विशेष इनोव्हेटिव्ह कल्पना म्हणून जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅली देखील 15 ऑगस्टला आम्ही करण्याचा प्लॅन करत आहोत। त्याची पण शेवटी याच्यामध्ये आम्ही सांगू। त्याचप्रमाणे या सगळ्या कार्यक्रमासाठी हरघरतिरंगा.com या वेबसाईटवरती सगळ्या फॅसिलिटीज आहेत की याच्यामध्ये तुम्ही सेल्फी अपलोड करा, चित्रपट अपलोड करा, सगळं आहे। हा एक उपक्रम आहे आणि याचप्रमाणे पार्टिशन हॉरर रिमेंबरन्स डे, विभाजन विभीषिका स्मृती दिन असा एक उपक्रम शासनाच्या सूचनानुसार आम्ही राबवत आहोत। तो 13 आणि 14 या 2 तारखेला आयोजित करण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये एक चित्र प्रदर्शन जाईल की ज्याच्यामध्ये मुलांना फाळणीमध्ये नेमकं कोणाचे लोकांचे दुःख कसे होते, हे दुःख आजच्या जनरेशन पर्यंत यावे, त्यांच्या वेदना आपण सहवेदित कराव्यात यासाठी हा यावेळेसचा एक विभाजन विभीषिका केली आहे। त्याच्यामध्ये 13 आणि 14 2 दिवस प्रदर्शन राहील आणि 14 तारखेला याच्यामधला कार्यक्रम राहील आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी एक कॅन्डल मार्च याच्यामध्ये आयोजित करण्याबद्दल देखील सूचना आहे। त्याचं देखील आमचं नियोजन याच्यामध्ये सुरू आहे। आम्ही सगळ्यांना बोलवलंय कारण आपली सहकार्याची मला गरज आहे। जे मेसेज आहेत हरघर तिरंगाचे आपल्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचायचे आहे आणि त्यांना हे संदेश द्यायचे आहे की त्यांनी सुद्धा त्यांचे घरी झेंडा उभा करणे, झेंडा वादन करणे हे खूप गरजेचे आहे आणि त्यांचा सहभाग त्यांनी जर नोंदवला त्याच्यासाठी हरघरतिरंगा.com जी वेबसाईट आहे त्याच्यावरती त्यांनी जर झेंडेसोबत सेल्फी घेऊन त्याच्यावरती अपलोड केली तर आपल्या जिल्ह्याचे चांगलं पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये दिसणार आणि जे त्यांच्या मनात देशभक्तीची भावना आहे ते पण ते शेअर करू शकत आहे सगळ्यांसोबत। तर मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येक जालन्यातील प्रत्येक नागरिकांना आवाहन करते की हरघर तिरंगा रॅलीमध्ये सुद्धा सहभागी व्हावं आणि हे जे अभियान आपण राबवतोय त्याच्यामध्ये सुद्धा सहभागी होऊन जास्तीत जास्त लोकांना अजून मोटिवेट करा। मॅडम, 14 तारखेला माननीय मुख्यमंत्री जालन्यात येत आहेत, त्या अनुषंगानं काही त्यांच्या उपस्थितीत शासकीय काही कार्यक्रम, काही उद्घाटन असे काही आहेत का? विषय बोलणार होते आणि कोल्हेकर साहेबांनी विचारलं तर माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याकडे 14 तारखेला येत आहेत आणि त्याच्यामध्ये 2 कार्यक्रम आहेत। एक आपला जे रेशीम बाजारपेठ आहे, रेशीम कोष बाजारपेठ याचा त्या दिवशी शुभारंभ होत आहे। आपल्याला माहिती आहे की जालना जिल्ह्याची ओळख खूप वर्षापासून रेशीम मध्ये आहे, पण आता काही वर्षापासून आपण पाहत आहोत की जे मार्केट आहे ते शिफ्ट झालेलं आहे, इतर राज्यामध्ये पण शिफ्ट झालेलं आहे, इतर जिल्ह्यामध्ये पण। तर आता परत आपल्याला ते मार्केटच्या तर ऑक्युपाय करायचे आहे की आपलं मार्केट चांगलं आहे, मार्केट मोठं आहे, पण त्याच्या सोबतच फ्रॉम सॉइल म्हणजे मलबरी कल्टिवेशन पासून सिल्क पर्यंत हे जे पूर्ण व्हॅल्यू चेन आहे त्याचे प्रत्येक कण आपल्याला जालन्यामध्ये उभं करायचे आहे आणि त्याच्यासाठी हे जे मार्केट आहे याचं फार मोठं योगदान असणार आणि त्याची सुरुवात त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे शुभ हस्ते होणार आहे। त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांचा दुसरा जे कार्यक्रम आहे, पुढील कार्यक्रम जे आहे ते DGP कार्यालयाच्या त्यांच्या पक्षाचे कार्यक्रम आहे। हे दोन कार्यक्रम आतापर्यंत आम्हाला माहिती मिळाली। एकीकडे तुम्ही जालन्याचं नाव अशा उपक्रम घेऊन राबवून चांगलं पुढे करताय, पण जालना शहरात कुठल्याही कोपऱ्यातून यायचं म्हणलं तर अंधाराचा सामना करावा लागतो। कुठल्याही बायपासचा एकही लाईट चालू नाही। मग एवढं नाव एकीकडे गावाचं उज्ज्वल करायचं आणि दुसरीकडे अंधाराचा सामना करायचा, हे असं किती दिवस चालणार आहे?
तुम्ही मला स्पेसिफिक पॉईंट्स द्या, कारण जर असं काही स्पेसिफिक पॉईंट मिळाले तर जर समजा लाईट्स नसेल तर आम्ही सँक्शन पण करू शकतो. आता बॉडी पण आहे ते, आम्ही त्यांच्या समोर पण विषय मांडू शकतो. आणि दुसरा, जर समजा लाईट आहे आणि सुरू नसेल तर ते आम्ही तुम्ही मला अगोदर पण येऊन माहिती दिली, टोल नाका ते इंदेवाडीपर्यंत, तर ते पण आम्ही चौकशी करतोय की काय इश्यू आहेत. असे जे काही विषय असतील ते आम्हाला सांगा. बायपासची सर्वच लाईट म्हणजे शहरातली तर सोडा, शहरातली छोटे मोठे कुठं ना कुठं ते उजेड पडतो. टोल नाका ते आंबड चौफुली ते इंदेवाडी, आंबड चौफुली ते मंठा चौफुली, हे जे बायपासचे रोड आहेत इथं एकही लाईट चालू नाही. तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकता. मग एवढं चांगलं जालन्याचं नाव करत असताना असं जर अंधारात यावं लागतंय कुठंतरी खटकतंय. त्याच्यावरती आपण मार्ग काढू, याचे पण मार्ग काढू.